नमस्कार, माझ्या माय क्रिएटिव्हिटी या चॅनलवर तुमचे सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. आज मी तुम्हाला डुबुक वडे रस्सा भाजी करून दाखवणार आहे. घरात भाजीला नसेल तेव्हा आपण अशा प्रकारची चमचमीत आणि चविष्ट भाजी करू शकतो. डुबुक वड्याची भाजी चपाती, भाकरी, भाताबरोबर खूप छान लागते. तुम्ही ते नक्की करून बघा. रेसिपीला सुरुवात करूया. वाटण्यासाठी मी खोबऱ्याचा मोठा तुकडा बारीक तुकडे करून घेतला आहे. एक लसणाची कांडी सोलून मी त्यामध्ये घातली आहे. एक मूठभर कोथिंबीर स्वच्छ धुवून त्यामध्ये घालायची आहे. 3 मध्यम आकाराचे कांदे मी गॅसवर भाजून घेतले आहेत. आता मी त्यामध्ये घालून घेते आहे. अर्धा चमचा हळद आणि 1.5 चमचा घरगुती मसाला त्यामध्ये घालायचा आहे. चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि थोडंसं पाणी घालून बारीक वाटून घ्यायचं आहे. मी आता ते बारीक वाटून घेतलं आहे. वडे बनवण्यासाठी मी 1 वाटी बेसन घेतलं आहे. त्यामध्ये अर्धा चमचा हळद, चवीपुरतं मीठ, अर्धा चमचा जिरे, अर्धा चमचा ओवा हातावर चोळून त्यामध्ये टाकायचं आहे. बेसन थोडं थोडं पाणी घालून व्यवस्थित भिजवून घ्यायचं आहे. खूप जास्त घट्टही नाही आणि खूप जास्त पातळही नाही, अशा पद्धतीने पीठ भिजवून घ्यायचं आहे. वडे सोडता येतील असं पीठ भिजवून घ्यायचं आहे. हे पीठ 5 मिनिट भिजू द्यायचं आहे. कढईत 2 टेबलस्पून तेल मी गरम करून घेतलं आहे. आता त्यामध्ये वाटलेलं वाटण टाकून परतून घ्यायचं आहे. तेल सुटेपर्यंत वाटण व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. वाटण आता छान तेल सुटेपर्यंत परतलं आहे. आता त्यामध्ये अंदाजे मी 2 ग्लास पाणी घालणार आहे. पाण्याचं प्रमाण थोडंफार तुम्ही कमी जास्त करू शकता. आता याला उकळी येऊ द्यायची आहे. रश्श्याला आता छान उकळी आली आहे. आता त्यामध्ये वडे सोडून घेऊया. एकमेकावर पडणार नाही अशा पद्धतीने सगळ्या बाजूने वडे सोडून घ्यायचे आहे. आता मी सर्व वडे सोडून घेते आहे. वडे आता हळूहळू रश्श्याच्या वरती यायला लागले आहेत. तुम्ही बघू शकता. सगळे वडे आता तरंगून वर आले आहेत. आता त्याच्यावर झाकण ठेवून 5 ते 7 मिनिटं उकळवून घ्यायचं आहे. 5 ते 7 मिनिटं झाली आहेत. आता छान वडे शिजले आहेत. तर ते काढून घेऊया. डुबुक वड्याची रस्सा भाजी तयार आहे. तुम्हाला माझी डुबुक वड्याची रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.